आज आपण मुंबई कुलाबा विधानसभेमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणचे काँग्रेसचे माजी नगरसेवक पुरण जोशी आहेत. त्यांचा विषय काय आहे आपण प्रत्यक्षात त्यांच्याशी आपण चर्चा करूया की नक्की त्यांचा विषय काय आहे. साहेब, आपला विषय काय आहे नक्की? आता हल्ली मुंबईमध्ये मुंबई हायकोर्ट यांच्या आदेशामुळे आणि विधानसभेमध्ये आमची ताई वाघ मॅडम यांनी मुद्दा घेतला होता कबुतरांना घेऊन, आणि त्यांचे नातेवाईकांनी ते HP म्हणून आहे, हायपर सेन्सिटिव्ह अशी एक बिमारी असते, त्याच्यामुळे त्यांचं निधन झालंय असं मी व्हिडिओ बघितलंय. तर त्याच्यावरनं महाराष्ट्र सरकारने आदेश काढले की महानगरपालिकांनी सर्व कबूतरखाने तोडून टाकायचे, आणि त्याला घेऊन काही संस्था काही इंडिव्हिज्युअल कोर्टात गेले. PIL झाला, आणि PIL मध्ये KEM हॉस्पिटलचे प्रोफेसर, हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे पुल्मनरीचे, डॉक्टर अमिता यू आठवले, प्रोफेसर हेड डिपार्टमेंट मेडिसिन KEM हॉस्पिटलचे आहेत. यांनी कोर्टाकडे एक एफिडेव्हिट फाईल केलंय, जे माझ्या म्हणणं आहे आणि जे रिसर्च आहे आमच्याकडे त्या हिशोबाने त्यांनी चुकीचे एफिडेव्हिट फाईल केलंय, 100% खोटं फाईल केलंय हे मी म्हणतोय. आणि तिला पाहिजे तर तिने माझ्यावर केस करावा, मी त्यालाही फेस जाईल, मी त्याला कोर्टात साबित करेन की त्यांनी जे म्हटलंय ते जे रिसर्च अवेलेबल आहे त्या हिशोबाने नाही म्हटलंय. तुमचा रिसर्च काय म्हणतोय? आता ते दोन प्रकारचे बिमारी हायकोर्टचे जज साहेबांनी सांगितलं, ऑनरेबल जजेस सांगितले. एक आहे अक्यूट इंटरस्टिशल न्यूमोटिक्स आणि दुसरी आहे हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनिटिस. हे जे ताईनी सभागृहामध्ये म्हटलं होतं ती बिमारी HV, आणि हे AIP. आता हे रिसर्चचे पेपर्स आहेत आमच्याकडे आणि हे अवेलेबल आहे, गुगलवर सुद्धा अवेलेबल आहेत. या जे बिमारी आहेत यांचं नाव टाका अँड कॉजेस टाका, तर ते पूर्ण त्याचे कॉजेस सुद्धा येतात. आता याच्यामध्ये जे अगोदरची बिमारी सांगितली अक्यूट इंटरस्टायटल न्यूमोनिटिस AIP, याचे कॉजेस जे दाखवले गेले आहेत याच्यामध्ये एक इडिओपॅथिक आहे. इडिओपॅथिक म्हणजे कशामुळे झाला ते कोणालाही सांगता येत नाही. ओके, ते झालं. आता ते इन्फेक्शन होतो, तर इन्फेक्शननी सुद्धा हे होते, व्हायरल, बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन आहे तर त्याच्याने सुद्धा AIP होऊ शकतो. ड्रग इंड्यूस न्यूमोमॉनिटिस, काही दवाई अशी आहे ज्याच्याने होते, त्याच्यातली अँटीबायोटिक्स मध्ये होते. किमोथेरपी केली, केमोथेरपीचे जे ड्रग्स देतात त्याच्याने सुद्धा होतो. आपल्या हृदयासाठी जे आपण दवा घेतो त्याच्याने सुद्धा होऊ शकतो हे म्हटलंय. कॅन डॅमेज लंग टिश्यू. मग एन्व्हायरमेंटल एक्सपोजर, सिलिका और सर्टन केमिकल्स कॅन कॉज AIP. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोमॉनिटिस, ऑल्दो मोर कॉमनली असोसिएटेड विथ क्रोनिक लंग डॅमेज, सिव्हिअर रिएक्शन्स टू इनेल अँटीजन्स. आता हे जे अँटीजन्स आहे ना, हे आहे लाईक मोल्ड किंवा बर्ड डॅन्डर. आता बर्ड डॅन्डर म्हणजे काय झाला, सर्व पक्षी आले त्याच्यात, नुसतं कबूतर नाही. जे आमच्या मॅडमने एफिडेव्हिट फाईल केलंय तिने पिजन म्हटलंय. ते नुसतं पिजन नाहीये, कुठल्याही बर्डच्या याच्याने होऊ शकतो, कुठल्याही बर्डच्या फेदरने होऊ शकतो. आणि वर्ल्ड मध्ये आता एक्सेप्टेड झालेलं आहे बर्ड फ्लू, जे मुर्गीनी होते. बरोबर आहे ना, ते मुर्गीनी होते. तर त्याच्यावर ही सरकारने काय केलंय, एक दिवस झाला आता म्हणजे 48 तास होईल,
ते पोल्ट्री फार्मिंगला ऍग्रिकल्चरचा दर्जा दिलाय. त्यांना ऍग्रिकल्चरचा दर्जा दिल्यानंतर त्यांना जे फायनान्स आहे ते सबसिडाइज आहे. त्यांना तुम्ही ही सरकार त्यांना प्रोत्साहन करते आणि रोज लाखो मुर्गी मुंबईमध्ये कापतात. त्यांचे फेदर आहेत, त्यांचे डस्ट आहेत, त्याच्यात पण एंटीजंट आहेत, तर त्याच्यावर कारवाई का नाही? एक विचार करायची गोष्ट आहे. आता आपले मलबार हिलमध्ये टॉवर ऑफ सायलन्स आहे, तिकडे वल्चर येतात, ते सुद्धा बर्ड आहेत. हा, पॅरेट लोक पालतात, ते झालं. आता याच्यामध्ये हे दोन बिमारी, एक पहिली बिमारी ही झाली, ते दुसरी जे सांगितली होती हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनिटिस. आता या बिमारीमध्ये असं आहे, या रिसर्चने असं म्हटलंय, याच्यात इम्पॉर्टंट जे पार्ट मी सांगतो. मॅनी इंडिव्हिज्युअल एक्सपोज टू एंटीजन्स. सर्वांना अँटीजनला आपण एक्सपोज होतोय. ओनली अ सबसेट डिव्हेलप्स. सबसेट म्हणजे काही विशेष पॉप्युलेशन आहे ज्यांना होतो. आता ते विशेष पॉप्युलेशन कोण? सजेस्टिंग अ जेनेरेटिक प्रीडिस्पोजिशन. जेनेरेटिक प्रीडिस्पोजिशन म्हणजे ज्यांना जेनेरेटिकली आहे ते त्याला ऍग्रवेट करते, पण पिजन नुसता नाही. आता ही बिमारी व्हायची त्यांनी कॉजेस आणि कारण सांगितलेत. ह्याच्यामध्ये त्यांनी ऑक्युपेशनल एक्सपोजर सांगितलंय. जसं शेतकरी आपला फार्मर लंग डिसीज म्हणतात त्याला, तर त्याला मातीनी होते. इनहेलिंग मोल्डी हे घास जालतात त्याच्यानी होते, जसं पंजाबमध्ये जालतात, दिल्लीमध्ये होते. बर्ड फॅन्सियर डिसीज, आता हे बर्डची डिसीज आहे, ट्रिगर्ड बाय एक्सपोजर टू बर्ड ड्रॉपिंग्स, फेदर्स ऑफ डस्ट. आता डस्ट पूर्ण मुंबई डस्ट मध्ये आहे की नाही? तर सरकार ते सर्व कामं बंद करणार आहेत? सर्व पक्षींना बंद करणार का? प्रश्न आहे खाली कबूतर खाना का? वाय आर दे बिंग टार्गेटेड? आता वूड वर्कर्स लंग्स कॉज बाय इनहेलिंग मोल्डी वूड डस्ट, जे सुतारच्या काम करते त्याचा जो डस्ट असतो त्याच्यानी सुद्धा होते. मेटल वर्किंग फ्लुइड, जे लोखंडी काम करतात त्याला ऍसिड वगैरे जेवतो त्याच्यानी पण होतो. अच्छा, थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे की फक्त कबुतरांना टार्गेट करतात आणि याच्यावरती आपली पुरती रणनीती कशी असणार? नाही, ते असणार आहे. मी तुम्हाला एक सांगतो. आता याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल मध्ये काय म्हटलंय, ह्युमिडिफायर्स. ज्या मुंबईमध्ये 60% 70% फ्लॅटमध्ये ह्युमिडिफायर लावलेत, का आपल्याकडे ह्युमिडिटी जास्त आहे. एन एअर कंडिशनिंग सिस्टम, का की ते जर साफ नाही केलं ते वल्ला राहतो, त्याचे जे हे असतात त्याच्यामधला साफ होत नाही, त्याच्याने पण होते. तर तुम्ही हे बंद करणार का? आणखीन लेख आहे, एन्व्हायरमेंट फर, एनिमल फर. तुमचं नेमकं असं तुमचं आता भविष्यामध्ये तुमचं रणनीती कशी असणार आणि तुम्ही काय करणार याच्या? तुम्हाला असं वाटतं का फक्त कबूतर खाण्यावरतीच महानगरपालिकेने टार्गेट केलेलं आहे? नाही, आता टार्गेट म्हणजे कसं आहे की कोणीही कुठेही जेवण दिलं तर त्याच्यावर FIR. अर्थात आपण हे सांगू शकतो की कबुतरांना भुका मारायचा हा प्रपोजल झाला. त्यांना पाणी जेवण नाही भेटलं पाहिजे, जे आमच्या सनातन धर्माच्या विरोधाची गोष्ट आहे, आमच्या जैन धर्माच्या विरोधाची गोष्ट आहे. आम्ही कोर्टाने सांगितलंय त्या आदेशला मानतोय. फायनल जजमेंटसाठी थांबू 7 तारीखपर्यंत. पण जर या रीतीने कबुतराला मारलं जाईल, या भारत सारख्या देशाला, जे कबूतर कुठल्या जमान्यात ते मेसेंजर व्हायचे त्या भारत देशात, बरोबर आहे ना? आता याच्यामध्ये लोकांचं म्हणणं असं आहे की कबूतरला तुम्ही दाना देऊ नका, ते कुठे पण जाऊन खाईल. तर मला त्यांना विचारायचं आहे का सुप्रीम कोर्टने जे ऑर्डर दिलंय, ज्या कुत्र्याला जिकडनं महानगरपालिका पकडतील त्याच स्पॉटला सोडायचा, तर ते जज वेडे होते, त्यांना टेन्शन होते, त्यांना पण कळलं ना. तर कबूतर हा हाऊस बर्ड आहे. या ज्या घरात आला त्याला तुम्ही 100 किलोमीटर बाहेर सोडून या, तो परत त्या घरातच येणार. त्याला पण टेन्शन होतो. तर हे लोक म्हणतात त्यांना जेवायचं देऊ नका, त्यांना पाणीच देऊ नका, त्यांना मारायचे. हे कुठला कानून झाला भारत देशात? जे पार्टी बसली आता पॉवर मध्ये, BJP,
हे सनातन धर्माच्या आधारावर निवडून आलेली पार्टी आहे. मला त्यांना आव्हान आहे, हे जे प्रपोजल त्यांनी केले ते मागे घ्यावा, अन्यथा कमीत कमी मुंबई शहरात तर जैन वोट तर आयुष्यभर पुरू जायचा. ज्यापर्यंत बीजेपी आहे त्यांना जैन मतदान नाही भेटणार. का आता 7 तारीख पण थांबणार आहेत, सर्व जैन मुनी थांबणार आहेत. वेळ आली तर पूर्ण देशातले जैन मुनी इकडे उतरल. आमच्या देवानी पूर्ण अंग कापून दिला एक कबूतरला वाचवायला, तर आम्ही काय पाठीमागे राहणार नाही. बरोबर. 3 तारखेला आपला काय कार्यक्रम आहे? 3 तारखेला आम्ही आमच्या जैन मंदिरमध्ये, जे आमच्या जैन नमोरी अंतानंगच्या जाप आहेत, ते आमच्या इकडे गुरु महाराज आहेत, ते जाप होतील. त्याच्यानंतर आम्ही हनुमान मंदिरला जाणार, तिकडे आम्ही हनुमान चालिसा करणार. पक्ष्यांना शांतता भेटे, खास करून शांतीदूतला त्यांच्या स्वइच्छासाठी शांतीदूतची सोय, हेल्थची सिक्युरिटी, का की आता ते उपाशी आहेत सर्व. आणि या धर्माच्या महिन्यामध्ये कबुतरांना आपण उपाशी मारतोय आणि आपण खातोय, ते कुठेतरी आपल्या स्वतःमध्ये आम्हाला याला वाटते. ते हनुमान मंदिर हनुमान चालिसा करणार, मग गणपती मंदिरला जाणार, तिकडे आम्ही गणपतीची आरती वगैरे जे सनातन धर्माचे आहेत ते करणार. आणि मग देवाचं नाव घेऊन आपले जाप घेऊ आम्ही चालत जाणार आहे गेटवेला. ज्यानी गेटवेला आम्ही जाऊन परत प्रार्थना करणार आहे समुद्र देवाला. आणि आमचे जे कलशमध्ये आमच्या पाणी असणार आहे, तो पाणी आम्ही देवाला देऊ तिकडे. आणि समुद्र देवाला इन्वोक करू आम्ही की या कबुतराला वाचवा. बरोबर आहे. पूर्ण शांतीपूर्ण, एकदम काळजीपूर्वक, शांततेने हा कार्यक्रम, जे आमचा जाप करायचा यज्ञ आहे, ते यज्ञ आम्ही अधुरा ठेवणार. का की आम्ही दाना टाकणार नाहीयेत, नुसतं पाणी आम्ही अर्पित करणार आहेत, त्या दिवशी समर्पण करणार आहेत. आणि दाण्याचा कार्यक्रम कोर्टच्या ऑर्डर आल्यानंतर ते यज्ञ आमचा पूर्ण होईल, असं आहे. आता आपण कबूतर खाण्याच्या संदर्भामध्ये आपण आता इकडून पायी यात्रा वगैरे काढणार गेट ऑफ इंडिया पर्यंत 3 तारखेला. बरोबर. त्याचप्रमाणे शांती यात्रा तुम्ही काढणार. आपण नावाजलेले नगरसेवक आहात, माजी नगरसेवक आहात. आपल्या कानावरती असेल बीएमसी महानगरपालिका भ्रष्टाचारांनी पूर्ण लोळलेली आहे, आपण ऐकलं असेल. त्याचाच प्रकारे मुंबई महानगरपालिका ए विभागामध्ये देखील करोडोचा भ्रष्टाचार झालेला आहे. तर या संदर्भामध्ये आपण काय बोलणार? 105 कोटीच्या नव्हे, 105 कोटीचा भ्रष्टाचार उघडण्यात आलाय. एकूण इकडे गेल्या 8 वर्षात कमीत कमी 8,000 कोटीचा भ्रष्टाचार झालाय. इकडे लोकांची कामं केलेली नाहीयेत, नुसतं कॉन्ट्रॅक्ट पास झालेत. एकच जाग्याचे 4-4 वेळ कॉन्ट्रॅक्ट पास केलेत. एकच समूह आहे, विशेष पॉलिटिकल ग्रुप आहेत, त्यांचे कार्यकर्त्यांना कॉन्ट्रॅक्ट आणि टेंडर दिले जातात विदाउट फॉलोइंग एनी प्रोसिजर. जितके शौचालय आहेत ते सुद्धा त्याने दिले जातात. शौचालय मेंटेन करायचा खर्च स्वस्ताचा असायला पाहिजे, ते मेंटेन महानगरपालिकाच्या निधीने होतो. म्हणजे इकडे एक पॉलिटिकल पार्टी जे आहेत, जे निवडून आले लोक आहेत, त्या पॉलिटिकल पार्टीचे कार्यकर्त्याच्या घर चालवायचं काम हे महानगरपालिका करते, जे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सोडत नाहीये. आणि ह्या लोकांचे घर चालवतात आहेत, यांच्या म्हणण्यावर कॉन्ट्रॅक्ट देतात आहेत, यांच्या म्हणण्यावर नाही करायचे ते काम 4 वेळ करतात आहेत. या रीतीने चाललंय. आणि माझं तर हे म्हणणं आहे की कितीतरी काम झालेलंच नाहीये. जर गेल्या 8 वर्षाचा ऑडिट केला तर 8,000 कोटीपेक्षा जास्तचा भ्रष्टाचार निघून येईल. याच्यामध्ये महानगरपालिकाच्या कमिशनरनी, पूर्ण ए वॉर्डचा स्टाफ आहे, पूर्ण ए वॉर्ड स्टाफची इन्क्वायरी लावली पाहिजे, त्यांची संपत्तीची इन्क्वायरी केली पाहिजे. आणि त्यांच्या स्टेटमेंटमध्ये कोणाच्या प्रेशरमध्ये हे सर्व कामं झाली, त्यांचे नाव रेकॉर्डवर आणले पाहिजे. आणि लोकांना कळलं पाहिजे की कोणते नेते आहेत ज्यांच्या प्रेशरमध्ये येऊन या अधिकारी वर्गाने इच्छा असो की नसो हस्ताक्षर केलेले आहेत. तर ही पूर्ण रीत अशी आहे.
हे होते रोकटोक आपल्या सोबत पुरण दोषी. बघूया येणाऱ्या 7 तारखेला जो जजमेंट येणार आहे त्याच्यापर्यंत हे यांचे पूर्ण संघटन थांबणार आहे. परंतु 3 तारखेला यांनी आवाहन केलेलं आहे की यांचे जे शांती यात्रा निघणार आहे. अजून आपण काय बोलणार का कबूतर खाण्यांवर? आता प्रश्न आहे की कबूतरला का टार्गेट केलं. प्रश्न आहे की जेव्हा रिसर्च म्हणते बर्ड्स, तर प्रोफेसरनी नुसतं पिजन का सांगितलं. जर आपण आज पाहिलं तर मुंबई शहरात कुठेही प्राईम स्पॉट नाहीये जिकडे पुतळा उभा करू शकतो. आणि कबूतर खाणे जे आहे ते सर्व प्राईम स्पॉटवर आहेत. तर माझं असं म्हणणं, माझ्या इंडिव्हिज्युअली, की हे पूर्ण कबुतरांना जे त्रास द्यायचं काम चालू आहे, कोर्टानं गुमराह करायचं काम चालू आहे, हे अंडर पॉलिटिकल प्रेशर होतोय. ही सरकार त्यांना ब्युटिफिकेशन करून आणखीन भ्रष्टाचार करायचा असेल, जसं 105 कोटी कुलाबामध्ये झाला भ्रष्टाचार, ब्युटिफिकेशन, असा काहीतरी हे डाव आहे. आणि याच्यामध्ये कोर्टाला पूर्णपणे, जजेसना पूर्णपणे या लोकांनी गुमराह केलंय. आणि तिकडे 1-2 वस्तू होऊ शकते. एक तर यांना पुतळा उभारवायचा आहे, तिकडे पुतळा लावायला मुंबई शहरात जागा नाहीये, चौक नाहीयेत अवेलेबल. हे त्याच्यामुळे 200 वर्ष अगोदर, 150 वर्ष अगोदर, 130 वर्ष अगोदर जे कबूतर खाणे बनण्यात आले ते त्यांना डिसमेंटल करतात आहेत या सर्व बिमारीच्या नावं घेऊन. आणि ही सर्व बिमारी नुसतं कबूतर मुले होत नाही, सर्व पक्षी जे आहेत त्याच्यासाठी जिम्मेदार आहेत. तुमच्या एसी जिम्मेदार आहेत, तुमच्या ह्युमिडिफायर जिम्मेदार आहेत, तुमचे वल्ले कपडे जिम्मेदार आहेत, ते पण कारण आहेत. सॉडस्ट जिम्मेदार आहेत. तुमच्या भिंती जर ते आपले वल्ली राहतात ते त्याच्याने पण होतोय. हे सगळं स्टडीमध्ये आहे, मी सांगत नाहीये. आणि गुगलवर सगळं स्टडी अवेलेबल आहे. बघूया येणाऱ्या काळामध्ये कोर्टाचा काय निर्णय येतोय कबुतरांच्या संदर्भात. पाहत राहा 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज, मुंबई.